9 मे 2023ला न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक आर्टिकल आलं होतं. या आर्टिकलचं टायटल होतं पुतिन इज फायटिंग अँड लुझिंग हिज लास्ट वॉर. या बातमीच्या बरोबर 1.5 महिन्यानंतर गेल्या 2-3 दिवसांपासून एवगेनी प्रेगोझिन याच्या रूपानं आणि त्याच्या वॅग्नर ग्रुपच्या रूपानं रशियाचे सर्वेसर्वा पुतिन यांच्यासमोर आजपर्यंतचं सर्वात मोठं आव्हान आणि धोका निर्माण झालाय. प्रेगोझिन यांचं 23 जूनचं स्टेटमेंट बघा. पुतिन यांनी चुकीची निवड केली आणि रशियाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल. विजय आमचाच होणार आहे. 25,000 सैनिकांच्या जीवापेक्षा 1-2 देशद्रोही लोकांच्या आयुष्याला जास्त किंमत आहे. रशियामधील गृहयुद्ध आता सुरू झालंय असं प्रेगोझिन यांचं स्टेटमेंट होतं. आणि यानंतर प्रेगोझिनच्या वॅग्नरने रशियातील रॉस्तव हे शहर जे आहे ते ताब्यात घेतलं आणि हे रॉस्तव शहर युक्रेन युद्धाच्या दृष्टीनं फार महत्वाचं असं लॉजिस्टिक हब आहे. वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळं रशियातील अस्थिरतेचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये अजून भर पडली आणि पुतिन यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता महत्वाचा प्रश्न असा निर्माण झालाय की युक्रेनचं जे युद्ध आहे ते परत एकदा रशियावरतीच उलटलंय का? आणि या निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत की पुतिन यांनी युक्रेन युद्धामध्ये नेमकं काय कमवलं आणि काय गमावलं याची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. वॅग्नर ग्रुप हे भाडोत्री सैनिकांचं एक लष्कर आहे. पीएमसी वॅग्नर या खासगी कंपनीचं हे भाडोत्री सैन्य आहे. सुपारी घेऊन हे सैन्य काम करतं आणि प्रेगोझिन या भाडोत्री सैनिकांचा स्पॉन्सरर आणि प्रमुख सुद्धा आहे. 2014 साली क्रिमिया गिळंकृत करताना पुतिन यांनी या भाडोत्री सैनिकांचा या वॅग्नर ग्रुपचा सर्वप्रथम वापर केला होता. रशियन लष्कर जे उघडपणे करू शकत नाही ते हे भाडोत्री सैनिक बिनधास्तपणे करतात आणि म्हणूनच पुतिन यांच्या दृष्टीने यांचं महत्त्व मोठं आहे. युक्रेन युद्धाच्या आधी या वॅग्नर ग्रुपच्या माध्यमातूनच फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करून युद्धासंदर्भातली वातावरण निर्मिती केली गेली आणि नंतरच्या काळामध्ये आक्रमण झालं असं म्हणतात. आता हे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हणजे काय? स्वतःच लुटुपुटीचं युद्धाची परिस्थिती निर्माण करायची, स्वतःच आक्रमण करायचं, स्वतःच उत्तर द्यायचं आणि युद्ध सुरू झाले अशी आवई उठवायची. तर असा हा वॅग्नर ग्रुप आणि हे प्रेगोझिन. पुतिननेच यांना मोठं केलं आणि आता हे पुतिन यांच्या विरोधात उभं राहिल्याचं आपल्याला दिसतंय. रशियाने युक्रेन युद्धामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत 4,000हून अधिक टँक्स आणि 2 लाखाहून अधिक सैन्य जे आहे ते गमावलेलं आहे. यामुळेच 1-2 आठवड्यात युद्ध संपणार अशी अपेक्षा असलेल्या पुतिन यांना बॅकफूटवर जावं लागलं. त्यांच्या जवळचं अॅम्युनेशन जे आहे, ज्याला आपण दारुगोळा म्हणतो, ते संपत आलं आणि जुन्या अॅम्युनेशनवरती त्यांची भिस्त वाढली आणि रशियाच्या एकूण सैन्याला हे युद्ध फारच लांबवावं लागलं किंवा ते युद्ध लांबलं गेलं असं आपण म्हणू शकतो. झालं कसं बघा, त्यांच्या जवळची जी दारुगोळा आहे तो संपायला लागला, त्यांच्या जवळच्या मिसाईल्स ज्या आहेत त्या संपायला लागल्या. त्याच्यामुळे त्यांना जमिनीतून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या ऐवजी जमिनीतून समुद्रावरती मारा करणारे शस्त्रास्त्र सुद्धा वापरावी लागली आणि या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. या लांबलेल्या युद्धामुळे रशियाची आणि रशियन सैन्याची एकूण जी क्षमता आहे त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसून येते. युद्ध सुरू होऊन 15 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. रशियाकडे अण्वस्त्र असूनही त्यांनी अण्वस्त्र वापरण्याची धमकी देऊनही त्यांना अण्वस्त्रांचा वापर करता आलेला नाही, हे सत्य आहे. पण ते म्हणतात ना की बुली डज नॉट ऑलवेज विन. रशियाची अशी अपेक्षा होती की जगाने हा विचार करावा की अण्वस्त्रधारी देश जो आहे तो युद्ध हरू शकणार नाही, कारण युद्ध जिंकण्यासाठी ते कोणत्याही क्षणी अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, युद्ध जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण आजवरचा इतिहास असं सांगतो की अण्वस्त्र असूनही फ्रान्स अल्जेरिया जिंकू शकलं नाही, ब्रिटिश एम्पायर टिकू शकलं नाही, सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानमध्ये हारलं, इस्रायल लेबनॉनमध्ये हारलं आणि अमेरिका व्हिएतनाम इराक आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा हारलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे काय, या देशांकडे अण्वस्त्र असून सुद्धा त्यांना त्याचा प्रभावी वापर करता आला नाही. एका पर्टिक्युलर गोष्टीच्या पलीकडे त्यांना जाता आलं नाही, म्हणजे धमकी देण्याच्या पलीकडे ते काही करू शकले नाहीत. रशिया युक्रेन युद्धात स्वतःच्याच चुकांनी मागे पडलेला आहे असं म्हणलं जातं. मग ती चूक पुतिन यांनी केलेली असो किंवा त्यांच्या थिंक टँकने केलेली असो, ते यथावकाश आपल्या समोर येईलच, पण चुका ह्या नक्कीच झालेल्या आहेत. स्पेशल मिलिटरी ऑपरेशन असं सांगून ही रशियाला युक्रेनला नामोहरम करता आलेलं नाही आणि हे सत्य आहे.
कीव, खार्किव यांसारख्या भागामधून रशियन सैन्याला हुसकावून लावण्यामध्ये युक्रेन सैन्याला यश आलेलं आहे. आता या ठिकाणाहून माघार घ्यावी लागली म्हणा किंवा युक्रेनच्या सैन्यानं त्यांना तिथून हाकलून लावलं म्हणा, तरी सुद्धा रशिया असं म्हणतंय की हे स्ट्रॅटेजिक विड्रॉवल आहे. म्हणजे इथे सुद्धा जे स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं जे असतं ती संधी त्यांनी वाया घालवलेली दिसून येते. या सर्व सिच्युएशनमध्ये वॅगनर ग्रुपला आयती संधी मिळाली बंड करण्याची. कारण काय, तर या भाडोत्री सैनिकांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून केला गेला आणि त्या संदर्भातलं एक विधेयक आणलं जाणार होतं, ज्यास या प्रेगोझिनचा विरोध होता आणि स्वतःचं सैन्य तो कारण नसताना कशाला सरकारच्या हातामध्ये देणार आहे, त्याच्यामुळे त्याने तो विरोध केलेला दिसून येतोय. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेनमधली जी रणनीती वापरलेली आहे ती चुकीची आहे असा प्रेगोझिनचा आरोप होता आणि त्यांनी पुतीन यांच्यावरती थेट कोणतेही आरोप केलेले नव्हते. प्रेगोझिनने डायरेक्ट सत्तेला आव्हान दिल्यानं पुतीन यांच्या मर्यादा समोर आल्या असं म्हणलं जाते. युक्रेन युद्ध त्यांच्यावरतीच उलटलंय असं सुद्धा आता सांगितलं जाते आणि यामागची कारणं सुद्धा तशीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे युद्ध अगदी लगेच आपण जिंकू असा पुतीन यांनी रशियन सैन्याला आणि रशियन नागरिकांना विश्वास दिला होता. पण युद्ध सुरू होऊन 15 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटलेला आहे, तरी सुद्धा हे युद्ध त्यांना अजून जिंकता आलेलं नाही किंवा निर्णायक अवस्थेकडे घेऊन जाता आलेलं नाहीये. यासोबतच अशी अपेक्षा होती की रशियन सैन्य ज्यावेळेस युक्रेनमध्ये घुसखोरी करेल किंवा ज्यावेळेस ते युक्रेनमध्ये घुसतील त्यावेळेस युक्रेनचे नागरिक त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. पण तसं काही झालं नाही. उलट युक्रेनच्या नागरिकांनी सुद्धा रशियन सैन्याला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. क्रमांक 2 म्हणजे रशियन सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. 4,000हून अधिक टँक आणि 2 लाखाहून अधिक सैन्य त्यांचं या युद्धामध्ये कामी आलेलं आहे. यासोबतच या युद्धामुळे रशियावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले गेले, आर्थिक कोंडी त्यांची केली गेली आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या जवळचं क्रूड ऑइल जे आहे ते अगदी स्वस्तामध्ये विकावं लागते. अजून एक महत्त्वाचं यामागचं कारण जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे ज्यांना त्यांनी मोठं केलं तेच त्यांच्यावरती उलटलेले दिसून येत आहेत. जसं की हा वॅगनर ग्रुप, या वॅगनर ग्रुपला मोठं कोणी केलं तर पुतीन आणि त्यांच्या सरकारने मोठं केलं. पण अल्टिमेटली योग्य संधी मिळताच ते सरकारवरतीच उलटलेले आहेत. यासोबतच या एकूण परिस्थितीचा फायदा युक्रेनने घेतलेला दिसून येतोय. युक्रेन आता असं क्लेम करते की त्यांनी 130 स्क्वेअर किलोमीटर हा त्यांचा भाग जो आहे परत एकदा मिळवलेला आहे. मग आता पुतीन यांनी नेमकं कमवलं काय आणि गमावलं काय याची चर्चा होणं सुद्धा फार गरजेचं आहे. पुतीन यांच्या वाट्याला भरीव असं काही आलंच नाही. उलट त्यांच्या थिंक टँकच्या आणि युद्धनीतीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असं आता विश्लेषक सांगताना दिसत आहेत. रशियाकडून भारताची शस्त्रास्त्रांची जवळपास 60% अधिक गरज पूर्ण होते. यावरून असा अंदाज काढला जात होता की रशियाकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा असेल, शस्त्रास्त्र असतील. पण इथे सुद्धा ते उघडे पडले हे मान्य करावं लागेल. युक्रेन नागरिकांचं बळ वाढलं आणि रशियन नागरिकांचं मनोधैर्य खचलं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाते आणि 11 टाइम झोन असलेल्या रशियामध्ये ॲक्च्युअली मिलिटरी ऑपरेट करणं ते सुद्धा एकाच वेळी आणि प्रशासन चालवणं या दोन्ही संदर्भातल्या पुतीन यांच्या आणि त्यांच्या प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याचं दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशियाने सातत्याने अण्वस्त्रांची भीती दाखवून आजूबाजूच्या देशांचा अण्वस्त्रधारक होण्याच्या आकांक्षांना बळ दिलेलं आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही. आणि त्यांच्यामुळं झालं काय तर रशियाचं सुपर पॉवर हे जे स्टेटस आहे त्याला सुद्धा त्यांनी आता धक्का लावलेला आहे, ते सुद्धा स्वतःहून. एक अजून दुर्लक्षित मुद्दा म्हणजे काय, 45th एअरबोर्न ब्रिगेड आणि इतर रशियन युनिट्सने वॅगनरला थांबवण्यासाठी बराक सोडण्यास दिलेला नकार. आणि या सर्व घडामोडींनी पुतीन यांच्या एकहाती वर्चस्वाला आणि त्यांच्याबद्दलच्या भीतीला मूठमाती दिल्याचं सांगितलं जाते. पुतीन यांनी प्रेगोझिनला अभय देणं आणि वॅगनर ग्रुप सोबत चर्चा करणं याच्यावरून हेच सिद्ध होतंय की ऑल दिस इज नॉट द पिक्चर ऑफ अ स्ट्रॉंग मॅन इन फुल कंट्रोल ऑफ हिज कंट्रीज पॉलिटिक्स. म्हणजे तिथल्या देशाच्या राजकारणावरती पुतीन यांचा आता कंट्रोल राहिलेला नाही असं म्हणलं जाते. या वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे ऑलरेडी डिमॉरलाइज झालेल्या रशियन सैन्याचं बळ अजून खचणार आहे हे निश्चित आहे आणि युक्रेनच्या सैनिकांचं, तिथल्या नागरिकांचं बळ वाढणार आहे हे सुद्धा निश्चित आहे. एकीकडे चीन सुद्धा जो रशियाकडे पाहत होता, रशियाच्या आणि युक्रेनच्या युद्धाकडे पाहत होता आणि त्या दृष्टीने तैवान संदर्भातली स्वतःची रणनीती आखत होता, त्याला सुद्धा नक्कीच या एकूण घडामोडीमुळे धडा मिळालेला असणार आहे. आणि
चीनची तैवानच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती सुद्धा बदलली जाऊ शकते असं विश्लेषक सांगतायत. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.